हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे उपवासाचे बटाटा पॅटीस। तर त्यासाठी मी ही 6 बटाटे घेतलेले आहेत, ते आपण आता उकडून घेणार आहोत। आता महाशिवरात्री येते, त्यासाठी मी उपवासाचे पदार्थ दाखवत आहे। तर बरेच पदार्थ मी उपवासाचे माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकताय। तर हा बघा, बटाटे उकडायला ठेवलेत, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात। बटाटे पण उकडून घेतलेत साली काढून। ही शेंगदाण्याचं कूट घेतले। आता हे काळं मीठ घेतलेलं आहे मी। काळं मीठ तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ घातलं तरीही चालतं। थोडंसं शेंगदाण्याचं कुटामध्ये मीठ टाकलं। आता थोडेसे जिरे टाकायचे, बघू शकता एका पाव चमचा जिरे। थोडीशी साखर घेतलेली आहे, पाव चमचा साखर, आणि थोडीशी मिरची घालायची आणि 1 चमचा दही घालायचं। फार आपल्याला आंबट करायची नाहीये चटणी, बघू शकताय तुम्ही। आणि पाणी घालून मस्त चटणी बनवून घेणार आहोत पॅटीस बरोबर खाण्यासाठी। चटणी आपली तयार झालेली आहे। सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते चटणी, बघू शकताय। थोडीशी पातळ करायची अशी। आता आपण बटाट्यासाठी सारण तयार करणार आहोत। तर काजू, खोबरं घेतलेलं आहे किसून, सुकं खोबरं। हे थोडंसं भाजून घ्यायचं, थोडंसं तूप घालायचं आणि भाजायचं। हे गोवर्धनचं घी आहे, बघू शकताय तुम्ही, गाईचं तूप आहे हे। तर हे बघा, ते थोडंसं तूप घालून मस्त गोल्डन होईपर्यंत थोडंसं खोबरं आणि काजू भाजून घेतले मी। यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट, मनुके, खोबरं भाजलेलं, काजू असं सारं घेतलेलं आहे। थोडीशी पिठी साखर घालायची, बघू शकताय तुम्ही, आणि थोडीशी मिरची घातलेली आहे, मिरचीचं कूट, आणि थोडीशी जिरे पावडर घालायची। हे आपलं आतलं स्टफिंग तयार झालेलं आहे। मस्त एकजीव करून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही। हे बघा, आपलं हे तयार झालेलं आहे। आता आपण बटाटे किसून घेणार आहोत आणि आता थोडंसं लिंबू पिळून घेऊया या सारणामध्ये, बघू शकता। स्टफिंगमध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे मी, आणि थोडंसं पाणी घालून याचे छान लगदा करून घ्यायचा, बघू शकता। आता हे बटाटे उकडून घेतलेले आहेत, किसून घेणार आहे किसणीने मी। बटाटे छान किसून घेऊयात सगळे, बघू शकता तुम्ही। बटाटे किसून झालेले आहेत। आता आपण यात थोडंसं मीठ घालणार आहोत। हे सेंधव मीठ आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधं घातलं तरीही चालतं, काही हरकत नाही। थोडंसं मीठ घालून घ्यायचं। आणि हे बटाटे तुम्ही बघू शकता किती चिवट आहेत, एकदम चिकट आहेत। थोडंसं तरी पण आपण आरारूट पावडर घालणार आहोत। आरारूट पावडर आपली कंदमुळापासून बनवलेली असती, ही उपवासाला चालते। कॉर्नफ्लॉवर वगैरे चालत नाही, कारण कॉर्नफ्लॉवर मक्यापासून बनवलेलं असतं, पण आरारूट घातलं तरी चालतं। आणि तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही शाबूचं पीठसुद्धा घालू शकता, साबुदाण्याचं पीठ, काही हरकत नाही। हे बघा, मस्त बटाट्याचं पीठ करून घेतलेलं आहे मी, बघू शकताय तुम्ही। आता आपण थोडंसं हाताला तेल लावून याची एक पारी बनवून घेणार आहोत। तुम्हाला जेवढा पॅटीस बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही गोळा घेऊ शकता। मी छोटे छोटेच बनवत आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण पुरणाला जशी पारी बनवतो तशी करून त्यात आपण हे स्टफिंग भरणार आहोत। थोडंसं स्टफिंग भरून घेते मी, बघू शकताय। स्टफिंग भरून असं आपण पुरणपोळी करताना कसं उंडा बनवून घेतो तसा उंडा बनवायचा। थोडंसं हाताला आरारूट पावडर लावायची। आरारूट पावडर लावल्यानंतर आपल्या हाताला चिटकणार नाही आणि गोल आकार पण छान येईल।
बघू शकता, बघू शकता मस्त गोल गोल असे पॅटीस बनवून घेते मी. मी अशा पद्धतीने सर्व पॅटीस करून घेतलेत. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यात तेलामध्ये मी हे पॅटीस तळून घेणार आहे. 1 किंवा 2च टाकायचे आहेत आपल्याला पॅटीस, कारण जास्त जर टाकले तर फुटण्याची शक्यता असते. याला जास्त बाइंडिंगसाठी काही वापरलेलं नाही आहे जास्त, त्यामुळे थोडंसं काळजी घेऊनच हे तळायचे पॅटीस. मस्त असे तळून घेतलेले आहेत, बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, छान गोल्डन कलर. तर आता मी हे काढून घेते. अशा पद्धतीने मी हे पॅटीस सर्व करून घेतलेत, बघू शकता किती मस्त झालेले आहेत, एकदम फ्लफी असे. आणि सारण पण बघू शकता त्याच्या आतलं. तर कसे वाटले बटाटा पॅटीस मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.